नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कन्स्ट्रक्शनचं काम तुम्ही जर चालू केले तर तुम्ही 100% 60 ते 70 हजार रुपयापर्यंत बचत करू शकता। मटेरियल तुम्हाला हलक्या क्वालिटीचं वापरायचं आहे का? अजिबात नाही, तरी सुद्धा तुमचं कन्स्ट्रक्शन मध्ये 60 ते 70 हजार रुपयापर्यंत बचत होणार आहे। अशी ट्रिक्स मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे। कारण मित्रांनो, कन्स्ट्रक्शनचं काम करताना आपल्याकडे पैसे असणे आवश्यक आहे आणि 60 ते 70 हजार रुपयाची बचत झाली तर तुम्ही तेच पैसे नंतर प्लंबिंगच्या कामासाठी किंवा टाईलच्या कामासाठी नंतर वापर करू शकता। कारण मित्रांनो, भरपूर असे लोक असतात, भरपूर असे घरमालक असतात, त्यांना कन्स्ट्रक्शनचं काम करायचं असतं, बजेट कमी असतं आणि पैशाच्या जुळवाजुळवी करायला त्यांना बराचसा प्रॉब्लेम येतो। त्यामुळे त्यांच्यासाठीच आजचा व्हिडिओ खास बनवलेला आहे। जर तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला तर 100% 60 ते 70 हजार रुपयाची बचत करू शकणार आहेत, अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। चला तर मग वेळ न घालवता सर्व माहिती जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी, वास्तुशास्त्र विषयी सर्व माहिती सांगितली जाते, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरूच नका। मित्रांनो, समजा उदाहरणासाठी 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे, उदाहरणासाठी 1000 स्क्वेअर फूटचं असेल, 1500 स्क्वेअर फूटचं असेल, 2000 स्क्वेअर फूटचं असेल किंवा किती स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तरी सुद्धा तुम्ही बचत करू शकणार आहात। मी उदाहरणासाठी तुम्हाला एक सांगण्यासाठी 1000 स्क्वेअर फूट समजा कन्स्ट्रक्शन आहे। आता 1000 स्क्वेअर फूटचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यासाठी वीट किती लागते, बाहेरील बांधकाम नवीनचे असेल तर वीट किती लागते, टोटल कामासाठी 16 ते 17 हजाराच्या आसपास विटा लागतात। एका विटांची किंमत किती असते? नवीनचीसाठी जी वीट वापरतो आपण त्याची 8 रुपये असते। आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा, पण आपण एक सरासरी 8 रुपये एका विटाची किंमत धरलेली आहे। 17,000 विटा आपण धरूया। 17,000 विटांच्या 8 रुपयाच्या रेटनुसार किती होणार आहेत? 1,36,000 रुपये आपल्याला टोटली 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी विटांसाठी खर्च येणार आहे। आपल्याला काय करायचं आहे? बचत करण्यासाठी नवीनची बांधकामाऐवजी 6 इंची बांधकामाचा यूज करायचा आहे। आता तुम्हाला वाटतं 6 इंची बांधकाम मजबूत असतं का, चांगलं असतं का? 100% 6 इंची बांधकाम चांगलं असतं। मोठमोठे अपार्टमेंट असतात तिथे सुद्धा 6 इंची बांधकामाचा यूज केला जातो। 6 इंची बांधकामाचा ज्यावेळेस आतील बाजूचं आणि बाहेरील बाजूचं बांधकामाचं प्लास्टर होतं त्या 6 इंची बांधकाम, त्यावेळेस ते सुद्धा 8-9 इंचच होतं, त्यामुळे ते मजबूत होतं। 6 इंची बांधकाम सुद्धा तुम्हाला करायला काय हरकत नाही, कारण पैसे वाचणार आहेत मित्रांनो। जर तुमच्याकडे पैसे कमी असेल, बजेट नसेल तर मित्रांनो तुमचं जे काम अर्धवट राहू शकतं, अर्धवट राहण्यापेक्षा 6 इंची मध्ये बांधकाम करा, काही सुद्धा हरकत नाही। मोठमोठ्या अपार्टमेंटची कामे 6 इंची बांधकामामध्ये केले जातात, पाण्याचा वगैरे पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येत नाही। फक्त प्लास्टर करताना जरा व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं आहे, काही सुद्धा 6 इंची बांधकामाला प्रॉब्लेम येत नाही। आता नवीनची विटांचा टोटल खर्च किती आला होता आपल्याला? 1,36,000 रुपयाच्या आसपास। जर 6 इंची विटांचा वापर केला तर किती येणार आहे? आता 17,000 जे विटा लागणार होते आपल्याला 1000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शनसाठी, म्हणजे 17 ब्रास धरूया। एका ब्रासला नवीनची विटा किती लागतात? 1000च्या आसपास लागतात। असे 17,000 विटा लागणार आहेत, म्हणजे 17 ब्रास धरूया। आता 17 ब्रासचं जर 6 इंची मध्ये बांधकाम केलं तर किती होणार आहेत? एका ब्रासला 6 इंची विटा किती लागतात? 350 विटा लागतात। असं 350 गुणिले 17 केले तर उत्तर किती येणार आहे? 5,950, म्हणजे एक सरासरी 6,000 विटा लागणार आहेत। एका ब्रासला 350 विटा धरल्या तर टोटल 17 ब्रासला विटा किती लागणार आहेत? 6,000च्या आसपास विटा लागणार आहेत, 6 इंची ठोकळा वीट। आता एका विटांची जे 6 इंचीचा खरेदीचा रेट आहे, आपण 6 इंची ठोकळा विटांचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो 15 रुपये धरूया। 15 रुपये सरास आपण एक रेट सरासरी धरलेला आहे। आता तुमच्या गावामध्ये काय रेट चालू आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा, म्हणजे 6,000 विटांचे जरी 15 रुपये जरी आपण विटांचा रेट धरला तरी त्याची किती होणार? 90,000 रुपये। म्हणजे नवीनची विटांचा खर्च किती आला होता? 1,36,000 आला होता आणि 6 इंची विटांचा खर्च किती येणार आहे? 90,000 रुपयांच्या आसपास। या दोन्हींची जर वजाबाकी केली तर उत्तर किती येणार आहे? 46,000। म्हणजे तुम्ही वीट बदलली तर डायरेक्टली किती खर्च वाचला? 46,000च्या आसपास खर्च वाचला का? बरोबर का? आता त्यानंतर ना बाकीचा जो खर्च आहे तो ऑटोमॅटिकली वाचत जाणार आहे, त्यात तुम्हाला काही करायची गरज नाही। कारण मित्रांनो, ज्यावेळेस नवीनची मध्ये बांधकाम करतात त्यावेळेस तिथं करंट सुद्धा जास्त जात असते। आता टोटल आपण 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनचा जर हिशोब काढला तर नवीनची बांधकाम आणि 6 इंची बांधकामाचा, तर नवीनची बांधकाम भरपूर करंट जाते आणि 6 इंची मध्ये जर तेच केलं बांधकाम तर करंट जवळजवळ 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी कमीत कमी 2 ब्रास तरी आरामशीर वाचणार आहे। एका ब्रास कितीला असती करंटची गाडी?
6,000 रुपये आपण ब्रासचा रेट धरलेला आहे. म्हणजे 2 ब्रासचे किती झालं? 12,000 रुपये टोटली तुमचे वाचणार आहेत. विटांमागं किती वाचलं? 46,000 रुपये. क्रशियन मागं 2 ब्रास जरी आपण धरलं तरी त्याचे 12,000 रुपये. आणि त्यानंतर सिमेंट सुद्धा ऑटोमॅटिकली वाचणार आहे. नवीनची बांधकाम करण्यासाठी सिमेंट भरपूर जास्त लागतं आणि 6 इंचीमध्ये केलं तर ते सुद्धा कमी जातं. आपण टोटली 1,000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी फक्त 15 बॅग सिमेंट धरूया, वाचलं समजा कमीत कमी, तरी सुद्धा त्याचे 5,000 रुपये तुमचे वाचणार आहेत. आणि त्यानंतर ना टोटल तुमचं जे प्लास्टर आहे, प्लास्टरला सुद्धा ऑटोमॅटिकली जी प्लास्टर सँड आहे ते सुद्धा कमी जाणार आहे. कारण मित्रांनो काय होतं नवीनची बांधकाम करतो ज्यावेळेस आपण करताना बाहेरच्या बाजूने मिस्त्री दुरी बांधतात. दुरी बांधल्यानंतर बाहेरचे बांधकाम व्यवस्थित लेवलमध्ये होतं, वळंब्यात होतं. पण आतील बाजूचं जे बांधकाम असतं नवीनची बांधकामासाठी थोडंफार कमी जास्त होतं. वीट जरा थोडीफार साईजला कमी जास्त असल्यामुळे थोडंफार कमी जास्त होतं आतील बाजूचं. आणि तिथे प्लास्टर करते वेळेस तिथं प्लास्टरची सँड जास्त जाणार आहे, सिमेंट सुद्धा जास्त जाणार, ते सुद्धा खर्च वाचणार आहे मित्रांनो. हा जर खर्च आपण प्लास्टरचा सोडूनच द्या, पण हा जरी खर्चाचा हिशोब काढला आपण विटांचा आणि क्रस्यांचा जो बांधकामासाठी क्रस्यांड वाचणारा ती किंवा सिमेंट आपण 15 बॅग धरलं, या सर्वांची जर बेरीज केली म्हणजे विटांचे 46,000 रुपये वाचणार आहे. 2 ब्रास जे क्रस्यांड वाचणार त्याचे 12,000 रुपये धरले आणि त्यानंतर 15 बॅग जे सिमेंट धरलेलं आहे आपण त्याचं जरी कॅल्क्युलेशन काढलं, त्याचा जरी हिशोब काढला 15 बॅगचा तरी पण 5,000 रुपये होणार आहे. या सर्वांची बेरीज केली तर 63,000 रुपयाच्या आसपास मित्रांनो आपले डायरेक्टली पैसे वाचणार आहे. आणि बाकीचा खर्च तर वेगळाच, कारण आतील बाजू सर्व रूमचं प्लास्टर करावे लागणार आहे, तिथे सुद्धा प्लास्टर सँड कमी जाणार आहे. कारण 6 इंचीमध्ये बांधकाम केल्यानंतर वीट एकच असते. वीट एक असल्यामुळे बाहेरचं बांधकाम व्यवस्थित लेवलमध्ये होतं आणि आतील बांधकाम सुद्धा लेवलमध्ये होतं. आणि प्लास्टर करताना त्यामध्ये प्लास्टर सँड सुद्धा कमी जाते आणि प्लास्टर सँड कमी गेले तर सिमेंट सुद्धा ऑटोमॅटिकली कमी जाते. एक माझ्या अंदाजे 60,000 ते 70,000 रुपये 100% बचत होऊ शकते जर तुम्ही नवीनची बांधकामाऐवजी जर 6 इंची बांधकाम केले तर. समजले मित्रांनो? कारण पैसे खूप महत्वाचे असतात. थोडेफार तुमचे पैसे वाचले तर तुम्ही नंतरच्या कामासाठी सुद्धा तुमचे जे पैसे वापर करू शकता आणि तुमचं कन्स्ट्रक्शनचं काम सुद्धा चांगल्यारीत्या पूर्ण होऊ शकते. जर पैशाचा प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पैशाचा प्रॉब्लेम म्हणजे तुमचं 6 इंचीमध्ये केलं तरी तुमचं काम मजबूतच होणार आहे असं नाही. 9 इंचीमध्ये तर 100% मजबूतच होतं, पण 6 इंचीमध्ये सुद्धा मजबूत होतं. पैसे वाचणार आहेत मित्रांनो. पैसे वाचायला हरकत काय? पैसे वाचले तर चांगलंच आहे ना, कन्स्ट्रक्शन पूर्णच होणार आहे. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.